हाय, गुड आफ्टरनून एव्हरीबडी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्कल या चॅप्टर मधला न्यू कन्सेप्ट पाहणार आहोत. त्या कन्सेप्टचं नेम आहे ते म्हणजे टचिंग सर्कल, म्हणजेच काय, स्पर्श बिंदू असं आपण त्याला म्हणतो. सो टचिंग सर्कल्स मीन्स काय हे आज आपल्याला पाहायचं आणि त्याच्यावरचा एक थेरम आपल्याला पाहायचा आहे. पहा, टचिंग सर्कल मीन्स स्पर्श वर्तुळे, म्हणजे दोन सर्कल एकमेकांना टच करतात ओनली वन पॉइंट मध्ये, एका बिंदूमध्ये ते एकमेकांना स्पर्श करत असतील तर त्याला आपण टचिंग सर्कल असं म्हणतो. म्हणजे दोन वर्तुळे परस्परांना एका बिंदूत स्पर्श करत असतील तर त्या दोन वर्तुळांना आपण स्पर्श वर्तुळे असं म्हणतो. कळलं? डेफिनेशन काय आहे? इफ टू सर्कल टच इच अदर at single one point, that time we will call these circles are touching circles, isn't it? So there are two types of the touching circle. म्हणजे स्पर्श वर्तुळांचे दोन प्रकार आहेत. पहिला एक्सटर्नल टचिंग सर्कल, म्हणजे बाह्य स्पर्श वर्तुळे असं आपण त्याला म्हणतो. पहा, इथे मी एक डायग्राम काढलेली आहे. ए हा काय आहे? The center of first circle, B the center of second circle, आणि हे दोन्ही पण एकमेकांना C या स्पर्श बिंदूमध्ये, C या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये त्यांनी काय केलेलं आहे? टचिंग केलेलं आहे. त्याला आपण टचिंग पॉइंट सुद्धा म्हणू शकतो, isn't it? त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे इंटरनल टचिंग सर्कल्स, म्हणजे अंतस्पर्श वर्तुळे असं आपण त्यांना म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला एक मोठा सर्कल आणि एक छोटा सर्कल दिसत आहे. ते दोन्ही सुद्धा आत, एकमेकांच्या आत आहेत. त्यांचा टचिंग पॉइंट सी आहे. ए हा मोठ्या सर्कलचा सेंटर आहे, बी हा छोट्या सर्कलचा सेंटर आहे. ओके, तर आता या दोघांमध्ये आपल्याला काय डिफरन्स दिसतो हे आपल्याला पाहायचं आहे. जर एक्सटर्नल सर्कल काढलं तर काय फरक पडतो, इंटरनल सर्कल काढलं टचिंग सर्कल तर काय फरक पडतो हे आपल्याला पाहायचं आहे. तर आता ह्यांच्यामध्ये एक रूल आहे, तो रूल समजून घेऊया आपण. नियम: टचिंग पॉइंट इज ऑलवेज लाइज ऑन लाइन जॉइनिंग टू पॉइंट ए अँड बी. म्हणजे सेंटरला जॉईन करणाऱ्या रेषेवर, म्हणजे लाईनवर हा टचिंग पॉइंट असणार आहे. ऑलवेज, नेहमी, म्हणजे केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवर स्पर्श बिंदू नेहमी त्यावरच असतो. इथं सुद्धा पहा, आता ए आणि बी हे काय आहेत? सेंटर्स आहेत, केंद्र आहेत. त्यांना जर मी त्यांच्यामधनं जर मी एक लाईन पास केली तर ती सी मधनं जाते, म्हणजे टचिंग पॉइंट त्या लाईनवर आहे. बरोबर ना? म्हणजे हा नियम काय सांगतो आपल्याला? दोन वर्तुळांना स्पर्श करणारा स्पर्शबिंदू हा त्या दोन वर्तुळांच्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवर असतो. बरोबर ना? टचिंग पॉइंट ऑफ टू सर्कल इज ऑलवेज लाइज ऑन द लाइन जॉइनिंग द टू सेंटर्स ऑफ दिस सर्कल्स, इजंट इट? तर या ठिकाणी मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता दोघांमध्ये फरक काय? तर तो फरक आहे तो म्हणजे, पहा, जर मला एक्सटर्नल सर्कल मध्ये दोन सेंटर मधला जर काय काढायचा असेल, डिस्टन्स काढायचा असेल, दोन सेंटर मधला मला डिस्टन्स काढायचा असेल एक्सटर्नल टचिंग सर्कल मध्ये, म्हणजेच बाह्य स्पर्श वर्तुळांच्या केंद्रांमधील अंतर काढायचं असेल तर मला इथं काय करावं लागेल मित्रांनो? AC प्लस AB करावं लागेल. जर मला इथं AB हवा असेल तर मला AC प्लस CB करावा लागणार आहे. म्हणजे एक्सटर्नल सर्कल आला की आपण काय करायचं मित्रांनो? ऍडिशन करायचं. म्हणजे बाह्य स्पर्श वर्तुळे आली की आपण काय करायचं मित्रांनो? तर आपण काय करायचं? बेरीज करायची. मगच आपल्याला त्या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर मिळू शकेल. आता ह्या ठिकाणी जर मला दोन सेंटर मधला डिस्टन्स पाहिजे असेल, म्हणजे हा दोन सेंटर आहे त्यांच्यामधला डिस्टन्स म्हणजे AB हवा असेल, तर आता इथं मला काय करावं लागेल? इथं मला सबट्रॅक्शन करावं लागेल. कसं? AC मधनं हा BC मला वजा करावा लागेल, AC मायनस CB. ठीक आहे? म्हणजे इथं मी ऍडिशन केलं तर इथं मी सबट्रॅक्शन केलं. हा एक फार महत्वाचा पॉइंट आहे, कारण हा पॉइंट
एक्सरसाइज मध्ये आणि बोर्ड क्वेश्चन मध्ये भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. सिंपल थिंग आहे. एक्सटर्नल टचिंग सर्कल असतील तर सेंटर मधला डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला ऍडिशन करावं लागेल आणि इंटरनल टचिंग सर्कल असेल तर सेंटर मधला डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. म्हणजे बाह्य पार्श्ववर्तुळे असतील आणि त्या केंद्रांमधील अंतर काढायचं असेल तर आपल्याला बेरीज करावी लागेल आणि अंतर पार्श्ववर्तुळे असतील आणि केंद्रांमधील आपल्याला अंतर काढायचं असेल तर आपल्याला वजाबाकी करावी लागेल. इजंट इट? तर हा फार महत्वाचा मुद्दा आता मी एक्सप्लेन केलेला आहे. आणि त्यानंतर या दोन टचिंग सर्कलला आपण एक काय काढू शकतो मित्रांनो? टँजेंट, कॉमन टँजेंट काढू शकतो, म्हणजे सामायिक स्पर्शिका काढू शकतो. जसं की मी एल ही स्पर्शिका सामायिक काढलेली आहे. इथं सुद्धा पहा, इंटरनल टचिंग सर्कल म्हणजे आंतर पार्श्ववर्तुळांमध्ये सुद्धा मी एक सामायिक स्पर्शिका एल नावाची ही कॉमन टँजेंट मी तिथं ड्रॉ केलेली आहे. कळलं? तर टचिंग सर्कलला आपण एक कॉमन टँजेंट काढू शकतो. हा दुसरा पॉइंट कळला. पहिला पॉइंट मी ऍडिशन सबट्रॅक्शनचा सांगितला. पहिला पॉइंट मी सांगितला की टचिंग पॉइंट सेंटरला जोडणाऱ्या लाईनवर असतो, स्पर्श बिंदू केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवर असतो. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट मी सांगितला एक्सटर्नल टचिंग सर्कल असेल तर सेंटर मधला डिस्टन्स काढण्यासाठी ऍडिशन करावी लागेल. इंटरनल टचिंग सर्कल असतील तर सेंटर मधला डिस्टन्स काढण्यासाठी तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागेल. बाह्य पार्श्ववर्तुळे असतील तर केंद्रांमधील अंतर काढण्यासाठी आपल्याला बेरीज करावी लागेल. अंतर स्पर्शवर्तुळे असतील तर आपल्याला केंद्रांमधील अंतर काढण्यासाठी वजाबाकी. हे झाले दोन महत्वाचे पॉइंट. आणि तिसरा महत्वाचा पॉइंट, टचिंग सर्कलला आपण वन अँड ओनली वन काय करू शकतो? कॉमन टँजेंट काढू शकतो. बरोबर ना? म्हणजे स्पर्श वर्तुळांना एक आणि फक्त एकच सामायिक स्पर्शिका आपण काढू शकतो. इजंट इट? हे तीन पॉइंट जर तुमच्या लक्षात आले असतील तर आता आपण त्याच्यावर आधारित असलेला थेरम काय करूया? सॉल्व्ह करूया. ओके. तर आता थेरम मध्ये काय सांगितलंय? जो मी इथं पहिला पॉइंट सांगितला होता तोच पॉइंट त्या थेरमच्या स्टेटमेंट मध्ये आहे. तुमच्या समोर टेक्स्ट बुक असेल तर तुम्ही तो स्टेटमेंट नीट वाचून घ्या. त्याच्यामध्ये काय सांगितलंय मित्रांनो? टचिंग पॉइंट ऑफ टू सर्कल. ओके. टचिंग पॉइंट ऑफ टू सर्कल लाईज ऑन लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ दिस सर्कल्स. म्हणजे स्पर्श बिंदू हा दोन वर्तुळांच्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवर असतो. हा थेरमचा म्हणजेच प्रमेयाचं विधान आहे. ओके. थेरम ऑफ टचिंग सर्कल, स्पर्श वर्तुळांचे प्रमेय. ओके. तर आता पहा, गिवन सी इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टू टचिंग सर्कल्स विथ सेंटर ए बी. आता त्यांनी फक्त टचिंग सर्कल म्हणलेलं आहे, म्हणजे स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय बोललेलं आहे? टचिंग सर्कल, स्पर्श वर्तुळे. असं सांगितलं नाही की आपल्याला एक्सटर्नल आहे का इंटरनल आहे, बाह्य स्पर्श आहे का अंतर्स्पर्श आहे. त्यामुळे आपल्याला इथं दोन्ही आकृत्या काढाव्या लागणार आहेत. कळलं विद्यार्थी मित्रांनो? सो त्यामुळं इथं मी ह्या दोन्ही डायग्राम ड्रॉ केलेल्या आहेत. ओके. आता बघा, सी हा दोन्हीकडे काय आहे मित्रांनो? टचिंग पॉइंट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, स्पर्शबिंदू आहे हा. आणि हा आपल्याला सेंटर ए आणि सेंटर बी म्हणजे ए आणि बी या वर्तुळांच्या तो काय आहे? टचिंग पॉइंट म्हणजे स्पर्शबिंदू आहे. प्रूव्ह काय करायचं मित्रांनो? साध्य काय करायचं आपल्याला? पॉइंट सी लाइज ऑन द लाइन ए बी. सी हा बिंदू ए बी या रेषेवर आहे. सी हा बिंदू ए बी या रेषेवर आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. तर आता कन्स्ट्रक्शन. ओके. टेक्स्ट बुक मध्ये कन्स्ट्रक्शन दिलं नाही पण मी आता कन्स्ट्रक्शन देतोय. काय आहे तर लाइन एल ही कॉमन टँजेंट आपण ड्रॉ करूया. ड्रॉ common tangent through touching point C. म्हणजे C या स्पर्श बिंदूतून
वर्तुळांना सामायिक स्पर्शिका काढणे. ठीक आहे, सामायिक स्पर्शिका यल. ओके, कॉमन टँजंट यल. म्हणजे मी आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही सर्कलच्या टचिंग पॉइंट मधनं आपण एक कॉमन काय काढलेली आहे, टँजंट काढलेली. पहा इथं पण पहा, हे एक कॉमन टँजंट आहे आणि इथं सुद्धा कॉमन टँजंट आहे. ओके, सो आता आपण घेऊया प्रूफ. सिद्धता. ओके, आता वी नो दॅट, आपणास माहित आहे. आपल्याला काय माहिती आहे? काय माहिती आपल्याला? आपल्याला हे माहिती की रेडियस आणि टँजंट हे परस्परांना काय असतात, परपेंडिक्युलर असतात, बरोबर ना. त्रिज्या आणि स्पर्शिका परस्परांना काय असतात मित्रांनो, लंब असतात. कारण टँजंट थेरम या चॅप्टर मधल्या पहिल्या थेरम मध्ये आपण हे पाहिलेलं आहे. सो आपण तोच मुद्दा इथे घेऊया. सीबी ही रेडियस आहे, एसी ही रेडियस आहे आणि ही टँजंट आहे. त्यामुळे आपण लिहूया इन सर्कल्स वर्तुळांमध्ये AC and BC आर रेडियाय. म्हणजेच काय मित्रांनो, त्रिज्या आहे लाइन L is common tangent, म्हणजेच सामायिक स्पर्शिका आहे. ओके, बघा AC आणि BC, तर पण BC आणि AC हे काय, रेडियस म्हणजे त्रिज्या आहे आणि L हे काय, कॉमन टँजंट आहे. आणि म्हणून आपण लिहूया AC परपेंडिक्युलर लाइन L आणि BC ऑलवेज परपेंडिक्युलर टू लाइन L, बिकॉज टँजंट थेरम म्हणजेच काय मित्रांनो, स्पर्शिका प्रमेय. ठीक आहे, स्पर्शिके प्रमेयमध्ये आपण बघितलेलं आहे की त्रिज्या ही स्पर्शिकेवर किंवा स्पर्शिका ही त्रिज्यावर काय असते मित्रांनो, लंब असते, म्हणजे परपेंडिक्युलर असते. ते आपण इथे लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला काय मिळेल मित्रांनो, हा 90 डिग्री मिळेल आणि हा पण 90 डिग्री मिळेल. आणि जर दोघांची जर आपण ऍडिशन केली, दोघांची आपण काय केली, ऍडिशन, तर 180 हा आपल्याला मिळणार आहे. तर इथं मी एक पॉइंट घेतो P, इथं सुद्धा एक मी पॉइंट घेतो P, म्हणजे आपल्याला सोयीस्कर जाईल. ठीक आहे, तर आता इथं मी दाखवतो, म्हणजे पहिला हे सोडवतो. तर आता इथं मी काय दाखवणार आहे, अँगल PCA प्लस अँगल PCA PCB बरोबर 90 प्लस 90, सो वी विल गेट 180. आणि हे 180 असल्यामुळं हे लिनियर पेअर मधले अँगल आहेत, बरोबर ना. कसले अँगल आहेत, लिनियर पेअर. सो इथं मी लिहितो देअरफॉर पॉइंट A, C and B आर कोलिनियर, म्हणजे एक रेषीय बिंदू आहे. कसे आहे, कारण पहा जर 90 प्लस 90 180 आलं म्हणजे हे अँगल्स कसले अँगल आहेत, लिनियर पेअर मधले अँगल आहेत. हे कोण, रेषीय जुळतील कोण आहे. आणि रेषीय जुळतील कोण जर असेल तर हे तिन्ही बिंदू कसे असतील मित्रांनो, एक रेषीय बिंदू, म्हणजे एका सरळ रेषेत असणार आहेत. म्हणजे दीज पॉइंट्स आर इन अ कोलिनियर, म्हणजे पॉइंट A C B हे स्ट्रेट लाईन मध्ये असणार आहे. दॅट मीन्स पॉइंट C इज ऑलवेज लाईज ऑन लाईन AB. याचा अर्थ असा झाला की C हा बिंदू
AB या रेषेवर आहे, जो इथं आपण तुम्ही शेवटचा पॉइंट इथं तुम्ही लिहायचा आहे. काय लिहायचंय की पॉइंट C लाईज ऑन लाईन AB, म्हणजे बिंदू C हा AB या रेषेवर असणार आहे. तर कळलं विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय सिंपल थेरम आहे. काय केलेलं आहे आपण याच्यामध्ये, तर थेरम ऑफ टचिंग सर्कल, स्पर्श वर्तुळांचे प्रमाण, यात आपल्याला सांगितलं होतं की जो स्पर्श बिंदू आहे तो केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवर असतो, म्हणजे टचिंग पॉइंट लाईज ऑन लाईन जॉईनिंग सेंटर्स, इजंट इट. त्यामुळे आपण टचिंग सर्कल्स म्हणल्यावर दोन प्रकारचे असतात, म्हणून आपण दोन डायग्राम काढलेले आहेत. ओके, दोन डायग्राम आपण काढलेले आहेत. आणि मग त्यानंतर आपण मित्रांनो गिवन लिहिलं, सी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टू टचिंग सर्कल विथ सेंटर AB. A व B केंद्र असलेल्या स्पर्श वर्तुळांचा C हा स्पर्श बिंदू आहे. प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, पॉइंट C लाईज ऑन AB, म्हणजे बिंदू C हा रेषा AB वर आहे. कन्स्ट्रक्शन काय केलं मी, ड्रॉ कॉमन टँजेंटियल थ्रू टचिंग पॉइंट C. C या स्पर्श बिंदूतून वर्तुळांना सामायिक स्पर्शिका L काढून, L मी काढलेलं, इथं पण L काढलेलं. ठीक आहे. प्रूफ फार सोपा आहे मित्रांनो. प्रूफ मध्ये आपण लिहिलं AC ही रेडियस आहे, BC ही पण रेडियस आहे, बरोबर आहे, आणि L ही काय आहे मित्रांनो, टँजेंट आहे. त्यामुळं AC हा परपेंडिक्युलर असणार लाईन L वर, BC हा सुद्धा L वर परपेंडिक्युलर म्हणजे लंब असणार, बिकॉज टँजेंट थेरम स्पर्शिका प्रमेय, बरोबर ना, टँजेंट थेरम. आणि त्यामुळं इथं अँगल PCA हा 90 होणार, PCB हा पण 90 होणार. दोघांची जर ऍडिशन केली तर 90 + 90 180. दॅट्स वाय दीज अँगल्स आर इन लिनियर पेअर. हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि त्यामुळं पॉइंट ACB आर कोलिनियर पॉइंट, म्हणजे हे एक रेषीय बिंदू आहेत आणि म्हणून पॉइंट C लाईज ऑन लाईन AB, बिंदू C हा रेषा AB वर असणार आहे. ओके, सो R1 दिलेला आहे 3.5 सेंटीमीटर आणि R2 दिलेला आहे 4.8 सेंटीमीटर. हे गिवन आहेत. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी त्याने आपल्याला दिलेल्या आहेत. आता पुढे two circles touching each other internally, म्हणजे दोन वर्तुळे परस्परांना काय करतात मित्रांनो, अंतर स्पर्श करतात. आता अंतरस्पर्श करत असतील तर नियमानुसार आपण काय करणार, आता त्या दोन सेंटर मधला डिस्टन्स काढायचा आहे, म्हणजे दोन केंद्रांमधलं अंतर. तर आपण लिहूया therefore distance between two centers of circles, म्हणजे वर्तुळाच्या दोन केंद्रातील अंतर बरोबर R1 + R2. कारण ज्यावेळेस R1 R2 - R1, कारण जर इंटरनली टचिंग करत असतील तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे, म्हणजेच जर अंतरस्पर्श करत असतील तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, वजाबाकी करायची. सो R2 किती आहे 4.8 आणि R1 किती आहे 3.5. आता याचं जर सबट्रॅक्शन केलं 8 मधून 5 गेले 3, म्हणजे 1.3 सेंटीमीटर, 1.3 सेंटीमीटर. कळलं विद्यार्थी मित्रांनो.
सेकंड क्वेश्चन आहे 2 सर्कल्स ऑफ रेडियाई 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. आता हे दोन वर्तुळे परस्परांना बाह्य स्पर्श करत आहेत मित्रांनो, तर त्यांच्या केंद्रातील अंतर द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. सेम हीच प्रोसिजर आहे. R1 दिलेला आहे त्या ठिकाणी 5.5 सेंटीमीटर आणि R2 दिलेला आहे 4.2 सेंटीमीटर. हे दोन्ही गिवन आहेत. त्या दोन गोष्टी त्याने आपल्याला दिलेल्या आहेत. मग आता पुन्हा 2 सर्कल टचिंग आपण लिहायचं 2 सर्कल्स टचिंग each other externally. म्हणजे दोन वर्तुळे परस्परांना काय करत आहेत मित्रांनो, बाह्य स्पर्श करत आहेत. आणि म्हणून जर बाह्य स्पर्श करत असतील तर त्यांच्या रेडियसचे आपल्याला ऍडिशन करावे लागेल, त्रिज्यांची बेरीज करावी लागेल. आणि म्हणून आता आपण लिहूया डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ सर्कल्स, म्हणजेच वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर R1 प्लस R2 म्हणजेच 5.5 प्लस 4.2. या दोघांचे आपल्याला ऍडिशन करायचे. किती येईल मित्रांनो, 9.7 सेंटीमीटर. इजंट इट. म्हणजे जे काय आपण दोन नियम पाहिले त्या दोन नियमांवर हे दोन एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन डिपेंड आहे. तर पहिला इंटरनली टच आहे त्यामुळे आपण सबट्रॅक्शन केलं, एक्सटर्नली टच आहे त्यामुळे आपण ऍडिशन केलं. बाह्य स्पर्श होतो त्यामुळे आपण त्रिज्यांची बेरीज केली, अंतरस्पर्श होतो म्हणून आपण त्या त्रिज्यांची वजाबाकी केलेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत 3.2 मधले ते आपण उद्या सॉल्व्ह करूया. ओके, यानंतर मॅडमचा क्लास होईल. बाय. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला दोन रेडियस दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला दोन सर्कल ड्रॉ करायचे आहे. एक 4 सेंटीमीटर आहे पहिल्या सर्कलची रेडियस, म्हणजे पहिल्या वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या रेडियस ही 2.8 सेंटीमीटर आहे. आता त्याने आपल्याला दोन सर्कल ड्रॉ करायला सांगितले, पण त्याने आपल्याला दोन अटी दिलेल्या आहेत. पहिली अट म्हणजे आपल्याला एक्सटर्नली टचिंग करायचं आहे आणि दुसरी अट म्हणजे आपल्याला इंटरनली टचिंग करायचं आहे. इजंट इट. तर आता एक्सटर्नली टचिंग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर एक्सटर्नली टचिंग करताना कालच मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला रेडियसची ऍडिशन करावी लागेल. म्हणजे ज्यावेळेस आपण बाह्यस्पर्श वर्तुळे काढतो त्यावेळेस आपण त्रिज्यांची बेरीज करतो. सो एक्सटर्नली टचिंग सर्कल बाह्यस्पर्श वर्तुळे काढताना डिस्टन्स बिटवीन टू सेंटर म्हणजे दोन केंद्रातील अंतर R1 प्लस R2 म्हणजे 4 प्लस 2.8 वी विल गेट 6.8 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला त्या दोन सेंटर मधला डिस्टन्स मिळाला, तो किती आहे 6.8 सेंटीमीटर. सो ड्रॉ सेगमेंट AB 6.8 सेंटीमीटर. मी A टू B काय काढलं मित्रांनो 6.8 सेंटीमीटर A टू B मी ड्रॉ केलेला आहे. ओके, त्यानंतर म्हणजे रेषाखंड काढलेला आहे. आता A पासून C चा अंतर किती असणार आहे मित्रांनो 4 सेंटीमीटर. ही फर्स्ट असणार आहे 4 सेंटीमीटर आणि इकडचा असणार आहे 2.8 सेंटीमीटर. तर आता मला जो काय आपला इन्स्ट्रुमेंट आहे सर्कल काढायचा त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये 4 सेंटीमीटर माप घ्यायचं आहे. ए वर आपल्याला काय करायचं आहे सेंटर म्हणून लोखंडी टोक ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला सी पासून काय काढायचं आहे मित्रांनो सर्कल ड्रॉ करायचा आहे. आता माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही आहे त्यामुळं मी हा सर्कल असा ड्रॉ करत आहे. इजंट इट. त्यानंतर
पुन्हा बी वर आपल्याला टोक ठेवायचंय, सी पर्यंत अंतर घ्यायचंय. आता 6.8 मधला 4 गेला म्हणजे उरला किती 2.8. तर इथून पुन्हा आपल्याला हा सर्कल काय करायचा आहे मित्रांनो, ड्रॉ करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही सर्कल एकमेकांना एक्सटर्नली टचिंग करणार आहे. असं तुम्हाला तो ड्रॉ करायचा आहे. आता दुसरी कंडिशन आहे मित्रांनो इंटरनली टचिंग, म्हणजेच काय अंतरस्पर्श करायचे. आता ते कसं करायचं, तर डिस्टन्स बिटवीन टू सेंटर म्हणजे दोन केंद्रातील अंतर. त्यावेळेस आपण रेडियसचं काय करतो मित्रांनो, वजाबाकी करतो, म्हणजेच काय सबट्रॅक्शन करतो. सो r1 मायनस r2 4 मायनस 2.8 we will get 1.2 सेंटीमीटर. मग आता आपल्याला सेगमेंट काढायचं. इथं माझा ए सेंटर असणार आहे आणि या ठिकाणी माझा बी सेंटर असणार आहे. तर ए मधनं हा पास होणार आहे सर्कल, सॉरी हा अशा पद्धतीने हा पास होईल आणि बी मधनं मी जो काढणार आहे तो ह्या पद्धतीने पास होणार. तर टोटल या दोघांमधला डिस्टन्स आहे 1.2 सेंटीमीटर ए टू बी मधला. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे दोन सर्कल्स, एक एक्सटर्नली टचिंग आणि एक इंटरनली टचिंग आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला दोन सर्कल दिलेले आहेत, एक सेंटर पी आणि एक सेंटर क्यू वाला. या डायग्राम मध्ये आपल्याला पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे हा पीए आणि हा क्यूबी हे दोन्ही आपल्याला पॅरलल दाखवायला सांगितलेले आहेत, प्रूव्ह दॅट करायला सांगितलेले आहेत. सो आपण काय केलं, पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काही रूल्स फॉलो केले जे आपल्याला माहित आहेत. कुठले, इन सर्कल विथ सेंटर पी अँड क्यू, म्हणजे पी आणि क्यू हा केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये पहा पी ए आणि पी आर हे काय आहेत, रेडियाय म्हणजे त्रिज्या आहेत. वर्तुळाच्या त्रिज्या कधी पण एकरूप असतात, रेडियस कॉन्ग्रुएंट असतात. त्यानंतर क्यू आर आणि क्यू बी हे सुद्धा कसे आहेत मित्रांनो, रेडियाय म्हणजे त्रिज्या ह्या काय आहेत, सारख्या आहेत. आणि त्यामुळं अँगल पी ए आर आणि अँगल पी आर ए हे दोन्ही अँगल कसे झालेत, कॉन्ग्रुएंट झाले. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला बिकॉज आयसोसेलियस ट्रायंगल थेरम म्हणजे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. कारण एखाद्या ट्रायंगल मध्ये दोन साइड सेम असतील तर त्यांच्या समोरचे अँगल कॉन्ग्रुएंट असतात, बरोबर आहे ना. तसंच या ठिकाणी सुद्धा क्यू आर आणि क्यू बी सेम आहेत. त्यामुळं आपण घेऊया क्यू आर बी आणि क्यू बी आर हे दोन अँगल कसे असणार आहेत, सेम असणार आहे. बिकॉज बाय आयसोसेलियस ट्रायंगल थेरम म्हणजे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार. आता डायग्राम मध्ये जर बघितलं तर आपल्याला हे व्हर्टिकल अपोजिट अँगल दिसतात ना. कुठला, ए आर पी आणि कुठला, तर क्यू आर बी हे कसे आहेत अँगल मित्रांनो, व्हर्टिकल अपोजिट अँगल आहेत, म्हणजेच कसे आहेत, विरुद्ध कोन आहेत. त्याला नंबर 3 दिलं. तर आता बघा हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोघं पण कॉन्ग्रुएंट असणार आहे. कारण का, हा ह्याला कॉन्ग्रुएंट आहे, हा ह्याला कॉन्ग्रुएंट आहे. दॅट्स मीन्स हे दोघं पण एकमेकांना कॉन्ग्रुएंट असणार आहेत, म्हणजे एकरूप असणार आहेत. त्यामुळं आपण लिहिलं की पी आर ए आणि क्यू आर बी हे व्हर्टिकल अपोजिट अँगल आहेत आणि त्यामुळं पी ए आर आणि क्यू बी आर हे दोन्ही अँगल कसे झाले, सेम. पहा हा अँगल आणि हा अँगल सेम झाला. इथं पी आहे, इथं ए आहे, या ठिकाणी मध्य ठिकाणी आर आहे, इथं क्यू आहे आणि इथं बी आहे. सो पी ए आर आणि क्यू बी आर हे काय झाले, सेम झाले. कशावरून, फ्रॉम 1 2 and 3 वरून, 1 2 3 वरून. आता जर ह्या अँगल कडे नीट पाहिलं तर हे कसले अँगल आहेत मित्रांनो, हे व्हर्टिकल अपोजिट अँगल नाहीत, तर हे कसले अँगल आहेत, तर हे अल्टरनेट अँगल्स आहेत. झेड दिसतो ना, जिथं झेड दिसतो तिथं व्युत्क्रम कोण असणार आहेत,
त्यामुळं बाय अल्टरनेट अँगल थेरम किंवा व्युत्क्रम कोन कसोटीनुसार या लाईन्स कशा असणार आहेत मित्रांनो, या लाईन्स पॅरलल असणार आहेत. त्यामुळे सेगमेंट AP पॅरलल सेगमेंट BQ असं आपण काय केलेलं आहे, प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो कसं प्रूव्ह केलेलं आहे. तर ह्या सर्कल मधले 2 रेडियस घेतले, या सर्कल मधले 2 रेडियस घेतले, रेडियस सेम आहेत हे दाखवलं प्रथमतः आपण या ठिकाणी. त्यानंतर जर ट्रायंगल मध्ये 2 साइड सेम असतील तर 2 अँगल सेम असतात हे आपण इथे दाखवलं आयसोसेलेस ट्रायंगल थेरम वापरून, समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय वापरून. त्यानंतर व्हर्टिकल अपोजिट कॉन्ग्रुएंट आहेत त्यामुळं हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहेत आपण दाखवलेले आहेत. आणि हे अँगल कॉन्ग्रुएंट जे निघालेले आहेत मिळालेले आहेत हे कसले आहेत, अल्टरनेट अँगल व्युत्क्रम कोन आहेत. आणि त्यामुळं अल्टरनेट अँगल टेस्ट म्हणजेच व्युत्क्रम कोन कसोटीनुसार या 2 लाईन्स कशा निघाल्यात मित्रांनो, पॅरलल निघालेल्या आहेत. तर आता सेकंड आपल्याला 2 ट्रायंगल काय दाखवायचे मित्रांनो, कॉन्ग्रुएंट दाखवायचे. चला तर दाखवूया. कुठले अँगल आहेत ते, सॉरी ट्रायंगल आहेत APR and triangle RQB. कुठे पहा हे 2 ट्रायंगल, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल. तर APR आणि RQB या 2 ट्रायंगल मध्ये आपल्याला काय दाखवायचंय, सिमिलॅरिटी दाखवायचे. आता सिमिलॅरिटी आपण कधी दाखवू शकतो, तर सिमिलॅरिटीचे टेस्ट आपण पाहिलेले आहेत 9th स्टँडर्ड मध्ये. तर त्यामधली एक टेस्ट मला आठवते ती म्हणजे AA टेस्ट, म्हणजेच काय मित्रांनो, कोको कसोटी. चला तर पाहूया AA टेस्ट हा कसा असतो ते. ठीक आहे, तर पहा याच्यामध्ये प्रथमतः इथं मला दिसत आहे तो म्हणजे व्हर्टिकल अपोजिट अँगल, तो घेतो मी PRA कॉन्ग्रुएंट अँगल QRB, व्हर्टिकल अपोजिट अँगल म्हणजेच काय मित्रांनो, विरुद्ध कोन. आता हे मी जॉईन करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. तर हा जो आहे तो अपोजिट अँगल मी दाखवला. ठीक आहे, तर आता विरुद्ध कोन नंतर मला आता इथं अजून एक जोडी मिळालेली आहे मित्रांनो, त्याला नंबर 4 देऊया आपण. ठीक आहे, फ्रॉम 4 वरून PAR कॉन्ग्रुएंट अँगल QBR, बिकॉज फ्रॉम 4 म्हणजे 4 वरून. ठीक आहे, अशा पद्धतीने मला या 2 ट्रायंगल मध्ये 2 अँगल कॉन्ग्रुएंट मिळालेले आहेत. चला तर आता त्यामुळं मी हे 2 ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल APR सिमिलर ट्रायंगल RQB सिमिलर दाखवलेला आहे. AA टेस्ट म्हणजेच कोको कसोटीनुसार, कोको कसोटी AA टेस्ट नुसार मी ते सिमिलर दाखवलेले आहे. आता पुढे तर हा सेकंड वन सुद्धा आपण सॉल्व केला. आता थर्ड वन म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये 3 सब क्वेश्चन आहेत. पहिला आपण हा सॉल्व केला, दुसरा सॉल्व केला, तिसरा त्यांनी असं दिलं आपल्याला की अँगल PAR जर 35 डिग्री असेल तर अँगल RQB किती असं दिलेलं आहे. PAR म्हणजे हा अँगल 35 असेल तर आपल्याला RQB हा किती आहे विचारलेला आहे. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, स्पष्ट दिसते तुम्हाला PAR आणि QBR म्हणजे मी तर डायरेक्ट लिहितो फ्रॉम 4 वरून 4 वरून अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल QBR म्हणजे हा अँगल आहे 35 डिग्री, त्यामुळे अँगल QBR सुद्धा किती असणार आहे 35 डिग्री असणार आहे. म्हणजे हा 35 असेल तर हा पण 35 असणार आहे. इजंट इट. त्यानंतर व्हर्टिकल अपोजिट अँगल, आता हा ह्याला कॉन्ग्रुएंट आहे आणि हा ह्याला कॉन्ग्रुएंट आहे, तर आपण फ्रॉम 1 2 वरून लिहू शकतो. फ्रॉम 1 2 and 3 1 2 3 वरून आपण असं लिहू शकतो. हा ह्याला कॉन्ग्रुएंट आहे आणि हा ह्याला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे दोघे एकमेकांना कॉन्ग्रुएंट असू शकतात. त्यामुळे अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल QRB
ठीक आहे, किंवा एवढं म्हणण्यापेक्षा जर हा 35 असेल तर हा पण 35 असणार आहे. फ्रॉम 2 वरून जर हा 35 असेल तर QRB सुद्धा सेम असणार आहे. अँगल QRB कॉन्ग्रुएंट अँगल QBR, and that's why angle QRB is equal to 35 डिग्री. ठीक आहे, आता हा पण 35 मिळालेला आहे. आता आपल्याला काढायचा हा अँगल, तर आपण ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचा सम 180 दाखवतो बरोबर ना. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. सो अँगल RQB प्लस अँगल QBR प्लस अँगल QRB इज इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल RQB आपल्याला माहित नाही, हा 35 हा 35 इज इक्वल टू 180. 35 प्लस 35 70. सो अँगल RQB इज इक्वल टू 180 मायनस 70. दॅट्स वाय अँगल RQB इज इक्वल टू 110 डिग्री. इजंट इट? कळलं विद्यार्थी मित्रांनो? तर अशा पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मधले 2 क्वेश्चन्स. 4 बिगर सर्कलची रेडियस आहे 6 आणि CD ही त्यांची कॉमन टँजेंट म्हणजे सामायिक स्पर्शिका आहे आणि आपल्याला या CD चं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो फर्स्ट मी काय केलं, AC AE आणि BE BD हे जॉईन केले. त्यामुळे AE आणि AC हे दोन्ही सेम असणार आहेत कारण हे रेडियस आहेत, त्रिज्या आहेत आणि त्यांचं माप आहे 4 सेंटीमीटर. BE आणि BD हे सुद्धा काय रेडियस म्हणजे त्रिज्या आहेत, त्यांचं माप 6 सेंटीमीटर. बिकॉज गिवन म्हणजे पक्ष म्हणजे दिलेला आहे आणि रेडियस म्हणजे दोन्ही सेम असणार आहे त्रिज्या. आणि CD आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो दॅट वी स्टार्ट. सो इन सर्कल विथ सेंटर B, म्हणजे हा जो बिगर सर्कल आहे ज्याचा सेंटर किती आहे मित्र, ज्याचा सेंटर आहे B, या B हा केंद्र असलेल्या वर्तुळात BD इज अ रेडियस. BD ही काय आहे, त्रिज्या आहे. CD ही काय आहे, टँजेंट म्हणजे स्पर्शिका आहे आणि त्यामुळे BD हा CD वर काय असणार आहे मित्रांनो, परपेंडिक्युलर. कारण आपण या चॅप्टर मधला फर्स्ट थेरम बघितलेला आहे, टँजेंट थेरम, स्पर्शिका प्रमेय. सो त्यामुळं अँगल D हा 90 डिग्री असणार आहे. ओके, आता सिमिलरली जसं आपण या लहान मोठ्या वर्तुळात पाहिलं बिगर सर्कल मध्ये, तसं स्मॉलर सर्कल मध्ये सिमिलरली CA किंवा AC हा CD वर काय असणार आहे मित्रांनो, परपेंडिक्युलर म्हणजे लंब असणार आहे. Isn't it? So AC is perpendicular to CD because tangent theorem म्हणजे स्पर्शिका प्रमेय. सो आता पहा, एकाच ह्या CD वर AC हा परपेंडिक्युलर आहे आणि BD सुद्धा परपेंडिक्युलर आहे. मग आपल्याला एक रूल जो लास्ट टाइम 9th स्टँडर्ड मध्ये आपण पाहिला होता, perpendicular lines on same line are parallel to each other, म्हणजे एकाच रेषेवर पडणारे लंब परस्परांना समांतर असतात. सो आता CD ही लाईन आहे, isn't it? आणि CD वर BD हा परपेंडिक्युलर पडलाय, CD वर AC हा परपेंडिक्युलर पडलाय, म्हणजे एकाच लाईन वर 2 परपेंडिक्युलर पडलेले आहेत आणि त्यामुळं हे दोन्ही परपेंडिक्युलर कसे असणार आहेत, एकमेकांना परस्परांना समांतर म्हणजेच ते पॅरलल असणार आहे. त्यामुळे मी इथे डायरेक्टली लिहिलेलं आहे AC पॅरलल BD. हा दिसतोय तुम्हाला? ओके, आता AC हा BD ला पॅरलल आलेला आहे. ओके, त्यानंतर मी काय केलं, मग त्यानंतर CT हा AB ला पॅरलल काढला. म्हणजे एक पॅरलल आपल्याला परपेंडिक्युलर वरून मिळाला, दुसरा पॅरलल मी स्वतः अरेंज केला, म्हणजेच त्याचा आपण त्याला म्हणतो कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना असं म्हणतो. त्यामुळं CT हा AB ला मी पॅरलल केला आणि त्यामुळं ACTB हा पॅरालेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन झालेला आहे. Isn't it? आणि डू यू नो दॅट द अपोजिट साइड ऑफ पॅरालेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख भुजा किंवा बाजू हे काय असतात मित्रांनो, एकरूप असतात. त्यामुळं AC आणि BT हे मी काय दाखवलेले आहेत, सॉरी AC नाही, हे AB आणि
CT हे मी काय दाखवले मित्रांनो, कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहे. इजंट इट. आता त्यानंतर पॉइंट ई हा या सर्कलचा आणि या सर्कलचा काय मित्रांनो, टचिंग पॉइंट आहे. टचिंग पॉइंट म्हणजे स्पर्श बिंदू आहे. आणि आपण थेरम बघितलेला आहे, टचिंग थेरम, बरोबर ना. थेरम ऑफ टचिंग सर्कल म्हणजेच स्पर्श वर्तुळांचा प्रमेय बघितला आहे. त्यात काय पाहिलं होतं आपण मित्रांनो, दोन वर्तुळांना स्पर्श करणारा स्पर्श बिंदू त्या वर्तुळांच्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवर असतो, हे आपण पाहिलं होतं. टचिंग पॉइंट लाईज ऑन लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ टू सर्कल्स. सो दॅट्स वाय ई हा बिंदू दोन वर्तुळांचा स्पर्श बिंदू आहे. आणि म्हणूनच आपण इथे लिहूया की ए, ई आणि बी. आणि इथं रिझन लिहूया आपण, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स म्हणजेच काय तर स्पर्श वर्तुळांचा प्रमेय. म्हणजे आता ए, ई, बी हे सेम झाले. मग आता जर मला ए बी काढायचं असेल, सेम म्हणजे एका रेषेवर झाले, कोलिनियर पॉइंट झाले, एक रेषी बिंदू. जर मला आता ए बी काढायचं असेल तर मी ए ई प्लस ई बी करणार, म्हणजे 4 अधिक 6 म्हणजे टोटल किती आलं मित्रांनो, 10 सेंटीमीटर आलेला आहे. ए बी जर 10 असेल तर ए बी आणि सीटी सेम आहेत ना, ए बी सीटी सेम आहेत. जर ए बी 10 असेल तर सीटी सुद्धा किती येईल मित्रांनो, 10 येईल. त्यामुळं देअरफॉर सीटी इज ऑल्सो 10 सेंटीमीटर. इथं आपण लिहूया, नंबर याला देऊया 5 आणि फ्रॉम 4 वरून 4 वरून आपण लिहितो. आता जसं आपण ए बी आणि सीटी हे पॅरलेलोग्रामचे अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट दाखवले, तसं आपण एसी आणि बीटी सुद्धा कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. AC is equal to BT because property of parallelogram म्हणजेच समांतर भुज चौकोनाचा गुणधर्म. आता AC आहे 4 तर BT सुद्धा 4, therefore BT is equal to 4 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हा आपल्याला मिळालेला आहे. आता आपल्याला इथे दिसत आहे मित्रांनो DTB, DTB हे कोलिनियर आहेत आणि त्यामुळं BD बरोबर BT मायनस TD. ओके, पहा BTD हे एका रेषेत आहेत म्हणजे कोलिनियर पॉइंट आहेत, म्हणजे मी त्यांचे ऍडिशन करू शकतो. सो जर मला BD पाहिजे असेल तर मी BT मध्ये TD मिक्स करेल. सो BD मला माहिती 6, BT आहे आत्ताच काढला 4 मायनस TD, आणि त्यामुळं TD इज इक्वल टू 6 मायनस 4, therefore TD इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. TD हा 2 सेंटीमीटर मी इथं काढलेला आहे. ओके, आता आपल्याला करायचंय काय, आता आपल्याला या वरच्या ट्रायंगल मध्ये काय दाखवायचंय मित्रांनो, पायथागोरस थेरम दाखवायचं आहे. बघा दिसतंय की नाही, CTD हा राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण D किती आहे 90 आहे. मग आपण CT काढून घेतला मगाशी 10, TD काढून घेतला आता 2, मग CD काढायचंय. मग त्यामध्ये आपण काय वापरू शकतो मित्रांनो, पायथागोरस थेरम वापरू शकतो. इजंट इट. तर एवढं तुम्ही काय करा, लिहून घ्या, त्यानंतर आपण पायथागोरस लगेच वापरूया. ओके,
ओके, सो आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज करूया. राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिसत आहे या ठिकाणी. पहा, CTD हा काय आहे मित्रांनो, राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच हा काटकोन त्रिकोण आहे. सो आता याच्यामध्ये इन ट्रायंगल CDT मध्ये अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री फ्रॉम 3 वरून, therefore by पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आता 90 च्या समोरचा काय असतो, हायपोटेनस कर्ण असतो, त्यामुळं CT चा स्क्वेअर इज इक्वल टू CD चा स्क्वेअर प्लस TD चा स्क्वेअर. CT आपण काढलेला आहे 10 सेंटीमीटर, CD माहित नाही आपल्याला, TD मगाशी काढले आपण 2 सेंटीमीटर. सो 100 वजा 4 बरोबर CD स्क्वेअर. आपण स्क्वेअर किती लिहितो, 96 बरोबर CD स्क्वेअर येईल. आणि आपण स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ काढला तर CD किती येईल मित्रांनो, 16 सक्क 96, 16 6 जा, त्यामुळे 16 बाहेर आल्यावर काय होईल, 4 होईल. त्यामुळे 4 अंडर रूट 6 सेंटीमीटर एवढा CD असणार आहे. इजंट इट? ठीक आहे.